अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे प्रकट दिन 2026. स्वामी पूजनाची तयारी कशी कराल? स्वामींना नवस करण्याची इच्छा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी पर्वणीच असतो. स्वामींची सेवा कशी करावी, काय तयारी करावी याबाबत विचारविनिमय सुरू होतो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यावधी भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींची विशेष पूजन करत असतात. प्रत्येकजण आपापला भाव, परंपरा याप्रमाणे स्वामी पूजनाची तयारी करत असतो. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या स्वामी पूजनात असाव्याच असे सांगितले जाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. यंदा शुक्रवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थ पूजनाची तयारी कशी करावी? श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी स्वामींचे विशेष पूजन करावे. षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. स्वामींना पंचामृत अर्पण करायचे असेल तर दूध, दही, साखर, तूप आणि मध हे पूजा साहित्यात घ्यावे. तसेच चौरंग, त्यावर घालावया पिवळे वस्त्र, पिवळ्या रंगाचे नसेल तर ज्या रंगाचे असेल ते, पाठ, अभिषेक करणार असाल तर त्यासाठी अभिषेक पात्र, पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी, पंचपात्री, श्रीफळ, विडा, 5 प्रकारची फळे, फुले असावीत. त्यासह धूप, दीप, कापूर आरतीसाठी तयारी करावी. पूजा साहित्यात या वस्तू हव्याच. स्वामी महाराजांना पिवळी फुले अवश्य अर्पण करावी. यासाठी पिवळ्या रंगाची विविध प्रकारची फुले आणून ठेवा. सोनचाफा असेल तर उत्तमच. तसेच स्वामींना अर्पण करण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई आणून ठेवा. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यासाठी आणून ठेवा किंवा आधीच घरी तयार करून ठेवा. स्वामी पूजनात भाव महत्त्वाचा, त्यामुळे तुमची जी तयारी होईल त्यानुसार स्वामींचे पूजन करा. मनापासून स्वामी सेवा करावी. स्वामी पूजन झाल्यानंतर तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 किंवा 11 माळी जप करावा. स्वामींची स्तोत्रे म्हणावीत. श्री स्वामी समर्थांचा आत्मा असलेली पोथी श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचा किमान 1 पाठ तरी अवश्य करावा. प्रकट दिना दिवशी काहींना नवस करण्याची इच्छा असते. कसा करावा, नेमके काय लक्षात घ्यावे? पहा नियम. समस्या संपत नाहीत, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी देवाला साकडे घालण्याची इच्छा मनात प्रबळ होते. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा, नेमके काय बोलावे? 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तगामी, म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. समस्या, अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाहीत, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही.
अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते. तुम्हीही स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याच्या विचारात आहात का? नेमके काय आणि कसे करावे आपण जाणून घेऊया. आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो. परंतु अनेकदा समस्या, अडचणी, संकटे एकामागून एक येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा आराध्य देवतेला शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला धावून जातात. अडचणीतून सोडवतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात. स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात. अशी अनेकांची श्रद्धा आहे. शेकडो भाविक तसे अनुभवी कथन करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा? अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी, होम हवन करण्याची गरज नाही. स्वामींना साधेपणा प्रिय आहे. एक तर सकाळी अंघोळ, नित्यकर्म करत सुश्रुभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर दिवा अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा. संकटे समस्यांची गाराने मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा घरीच नवस बोलू शकता. स्वामींना नवस कसा बोलावा? स्वामींच्या मठात, घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की श्री स्वामी समर्थ महाराज हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टीचे भान आवर्जून ठेवावे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका. स्वामींना केलेले नवस फेडण्याचा विलंब करू नका. अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जाऊ शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. तुमचे प्रयत्न अन स्वामीबळ कृपेसाठी काय करावे? स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामीचरित्र सारामृत, गुरुलीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र याचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. तुम्ही काय नवस बोलला आहे? किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे? स्वामींवर किती विश्वास ठेवता? स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का? इतर लोकांना मदत करता का? सदाचारी आहात का? काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळ येणे आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ, गुरुकृपेची साथ लाभू शकेल. स्वामींची कृपा कायम राहावी यासाठी या गोष्टी कराच. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमवू नका. स्वामींवर विश्वास ठेवा.
आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तरी निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.